नागपंचमीनिमित्त दिंडे रेसिपी पाहणार आहे। तर नागपंचमी दिवशी तवा टाकायचा नसतो, भाज्या चिरायच्या नसतात, तर त्यामुळे ही अशी दिंड्यांची रेसिपी बनवली जाते। तर ही रेसिपी कशी बनवायची करूया रेसिपीला सुरुवात। तर सुरुवातीला 1 वाटी भरून हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये घालून घेतलेली आहे आणि भरपूर पाणी घालून घ्यायचं। या डाळीमध्ये डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। तर ही डाळ अशी हाताने चोळून धुतली म्हणजे याच्यामधली पावडर आणि माती वगैरे असेल तर निघून जाईल। 2 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुतलेली। आता आपण यामध्ये 5 वाट्या पाणी घालून घेणार आहे। जर तुम्हाला यापासून आमटी बनवायची असेल तर 5 वाट्या पाणी घाला, नसेल तर मग 3 वाट्या पाणी घातलं तरी चालेल। तर हे अगदी परफेक्ट मेजरमेंटनी ही रेसिपी तुम्हाला दाखवते। पाव चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा तेल घालून घेतलेले चमच्याने मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचे। आणि आता आपण हा कुकर गॅसवर ठेवून देणार आहे। तर तुम्हाला दाखवते, एवढी लहान फ्लेम केलेली आहे गॅसची आणि हा कुकर आता गॅसवर ठेवलेला आहे। या लहान फ्लेमवरच आपण या कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे, म्हणजे डाळ खूप छान अशी शिजते। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पारीसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचे। तर या ठिकाणी स्टीलच्या बाउलमध्ये 2 वाट्या कणिक घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचे आणि अगदी थोडीशी हळद, पाव चमचा घातलेली हळद। थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचे आणि थोडंसं सैलसर असाच याचा डो बनवून घ्यायचा आहे। पीठ सैलसर मळलं म्हणजे हे दिंडे कडक वगैरे बनत नाहीत, सॉफ्ट दिंडे एकदम बनतात आणि मऊसूत खायला पण छान। दिंडे वाफवून ठेवल्यानंतर थोड्या वेळाने एकदम वरची पारी कडक बनते, तर ते तसे बनू नये म्हणून या काही टिप्स आहेत। आता आपण ही कणिक मळून घेतल्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि 10 मिनिटासाठी ही कणिक आपण भिजत ठेवणार आहे। आता हा कुकर थंड झालेला आहे, झाकण काढून पाहायचे तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी डाळ शिजलेली। आणि आता हे थोडंसं पाणी पण आपल्याला आमटीसाठी काढून घ्यायचं आहे। तर ही पुरणाची आमटी खूप छान लागते, तर त्याच्यासाठी आपण आता हे पाणी काढून घ्यायसाठी एक स्टीलचं पातेलं घेतलं। पातेल्यावर जाळी ठेवून घ्यायची आणि त्यामध्ये आपण ही डाळ घालून घेतलेली। डाळ पूर्ण निथळून घ्यायची म्हणजे पुरणाला चटका पटकन बसतो, पुरण पातळ वगैरे होत नाही। तर या पद्धतीने ही डाळ निथळून घेतलेली आहे आणि हे पाणी निघाले यापासून आपण आमटी बनवणार आहे। आता ही डाळ एकदम कोरडी करून घेतलेली डाळ आपण एका कढईमध्ये काढून घेतोय। तर जाड तळाची कढई चटका देण्यासाठी वापरायची। ही डाळ काढून घेतल्यानंतर 1 वाटी भरून गूळ घालून घेतलाय। जेवढी डाळ घ्याल तेवढाच गूळ घ्यायचा आहे, नाहीतर 1 वाटी डाळ असेल तर अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ पण घालू शकताय। पण या पारंपरिक दिंड्यामध्ये गुळाचाच वापर जास्त केला जातो। तर आपण आता डाळ आणि गूळ छान असं खाली मिक्स करून घेतल्यानंतर लहान गॅसवरच ह्याला चटका देऊन घ्यायचा आहे किंवा यामधलं पाणी आटवून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने सतत हलवत राहायचे म्हणजे हे पुरण एकदम घट्ट असं बनतं। तुम्ही पाहू शकताय पूर्ण पाण्याचा अंश आटून गेलेला आहे। आणि आता हे एकदम पुरण घट्ट झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घालून घेतलेली आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचे। छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पुरण। तुम्ही पाहू शकताय खूप कलर पण छान येतो। शिजत असतानाच थोडीशी हळद घातली म्हणजे पुरणाचा कलर पण छान येतो। आणि आता तुम्हाला दाखवते
असं पुरण गोळा करून घ्यायचं आणि त्यामध्ये चमचा रोवून बघायचा आहे. हा चमचा पडला नाही म्हणजे पुरणाला चटका बसला असं समजलं जातं, किंवा हे दिंडे खूप छान पद्धतीने मऊसर होतात. आता आपण हे पुरण वाटून घेणार आहे. त्यासाठी परत एकदा स्टीलच्या पातेल्यावर जाळी ठेवून घेतली आणि हे थोडं थोडं असं पुरण जाळीमध्ये घालून पेल्याच्या साहाय्याने वाटून घ्यायचं आहे. तर हे असं पुरण वाटून तयार होतं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. पुरण यंत्र असेल तर पुरण यंत्रामधनं पण तुम्ही हे पुरण वाटून घेऊ शकताय. तर या पद्धतीने छान असं मऊसर पुरण वाटून तयार झालेलं आहे. आणि पुरण गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे म्हणजे पटकन पुरण वाटून तयार होतं. आणि इतकं मऊसर होतं की याचे दिंडे पण एकदम मऊसर कडक बनत नाहीत. आता आपण कणिक मळून ठेवलेली ती परत एकदा हाताने छान तेल लावून मळून घ्यायची. हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेल लावून हा डो एकदम मऊसर करून घ्यायचा आहे. तर इतपत मऊ हा डो तयार करून झाल्यानंतर पुरीच्या साईजचाच गोळा काढून घ्यायचा आहे आणि तेल लावून लाटून घ्यायचं आहे. आता ही कोरड्या पिठात वगैरे बुडवून लाटायचं नाही म्हणजे वरची पारी आहे अशीच मऊ राहते. थोडं थोडं तेल लावून तूप लावून लाटली तरी ही चालते. आणि हा पुरीच्या साईजचाच गोळा घ्यायचा आहे म्हणजे हे दिंडे छान आकारात तयार होतात. आता आपण एक पुरणाचा गोळा काढून घेतलेला आहे. चौकोनी शेप देऊन घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हे दिंडे बंद करून घ्यायचे. तर एकावर एक ओव्हरलॅप करत हा दिंडा बंद करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकताय खूप छान असे हे दिंडे तयार होत आहेत. एकदम मऊसूत असे हे दिंडे तयार होत आहेत. पारीसुद्धा चिवट चिकट अशी होत नाही. तुम्ही किती वेळ पण हे दिंडे तयार करून ठेवले तरी आहे असेच मऊसर राहतात. तर हा दुसरा पण तुम्हाला त्याच पद्धतीने दाखवते. त्याच पद्धतीने हा पण करून घेतलेला आहे. आणि हे असे 4 दिंडे तयार करून झाल्यानंतर आपण मोदक उकडायच्या चाळणीमध्ये बटर पेपर लावून घेतलं आहे. बटर पेपरला थोडंसं तेल लावून घेतले आणि त्यामध्ये हे 4ही दिंडे ठेवून घेतलेले आहेत. कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतले. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आणि ही जाळी त्याच्यावर ठेवून द्यायची. ह्या चाळणीवर झाकण ठेवून द्यायचे. 7 ते 8 मिनिट हे छान असे दिंडे उकडून घ्यायचे. फार वेळ लागत नाही हे दिंडे उकडायला. आणि तयार झाल्यानंतर हे दिंडे असे छान दिसतात. पण एक प्रकारची चकाकी पण येते दिंड्याला तयार झाल्यानंतर. आणि हात लावून पाहायचे, हाताला चिकटले नाहीत तर हे दिंडे तयार झालेले. या पद्धतीने हे दिंडे तयार झालेत. तर नागपंचमी विशेष रेसिपी ही पुरणाचे दिंडे रेसिपी पाहतोय आपण. तुम्हाला एक हा दिंडा कट करून पण दाखवते. या पद्धतीने आतून एकदम भरगच्च पुरण भरून पण हे दिंडे खूप छान मऊसूत तयार होतात. आणि हे तुपासोबत दुधासोबत खायचे असतात. तर अशी ही दिंड्याची रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.